स्वामी समर्थ. तर बघा मला पाठवताना असं काही चालू होतं माझ्या लाडक्या भाचीचं, आणि बघ मी किती रडायला लागली म्हणून ती मला चिडवत होती, कारण तिचं असं काही चालूच असतं आधेमध्ये. कॉमेडी मॅन आहे तो आमचा. तर त्यानंतर वहिनी वगैरे मुलांना सांगत होती की आणि त्यानंतर इथं आलो होतो. आई वगैरे पाठवून द्यायला आली होती, मोठी भाची होती, भाचा होता. तर फायनली आम्ही सुटलो होतो, कारण माझी बस ट्रॅव्हल्स बुकिंग केली होती, त्यासाठी आम्हाला लवकर बस पकडायची होती. तर बघू शकता इथं आम्ही चाललो होतो, आणि त्यानंतर इथं बघू शकता फायनली आम्ही तिथं पोचलो होतो. तर ही होती मोठी भाची आणि आई बघा इथं. आणि परत माझी मुलगी जाताना करमत नव्हतं, तिला राहू असं वाटत होतं, म्हणून परत बाय करायला गेली भैयाला वगैरे. आणि त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्सला दोघी बहिणी वगैरे बसलो. तर हा बहिणीचा मुलगा आहे आणि ह्याने ज्यूसचं असं काही एन्जॉय केलं. तर बघू शकता इथं व्हिडिओमध्ये येण्यासाठी भरपूर असा वेळ लागलेला असतं माझ्या मुलांना. तर आणि अशी काही बस होती बुकिंग केलेली, मस्त होती, AC होती, आणि असं म्हणजे जास्त काही हे पण नव्हतं, मस्तच वाटत होतं. आणि त्यानंतर मुलगी तर रडून रडूनच दमली होती, कारण तिला यायचं नव्हतं पुण्यामध्ये, अजून थोडे दिवस राहायचं असं काही चालू होतं तिचं. तर ती घरी पण भरपूर रडली आणि बसमध्ये पण थोडा वेळ रडून ती झोपली होती. आणि त्यानंतर ह्याला काही झोप येत नव्हती अजिबात. हा तर याचा बसच मेकॅनिक करून जातो का काय माहिती, कारण याला इतकं गाड्यांचा वेळ आहे की गाडी दिसली की बस माझीच हे असं चालू असतं याचं. तर हा काही झोपायला तयार नव्हता, हे काढ ते काढ, AC वगैरे असं काही त्याचं चालूच होतं. आणि त्यानंतर मी याची वाट बघत होते, मला पण झोपायचं होतं. मला पण थोडं दाढेचं काम करून घेतलं होतं, मी दाढ काढून घेतली होती, त्यामुळे मला झोप पण येत होती आणि गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या. मग म्हटलं आता झोप त्याला, तर त्याला पण झोपवलं आणि फायनल आम्ही सुटलो होतो. बस पण आमची बेळगाववरून सुटली होती. आणि त्यानंतर मी सकाळी पहाटे कात्रजला पोचली होती. तर कात्रजमध्ये बघू शकता हे पुण्यातलं वातावरण असं काही सकाळी पहाटे 5 वाजता होतं. तर इथं आमचा अवतार बघून तुम्हाला समजलंच असेल की किती दमलो पण होतं, आणि झोप पण तशी चांगली लागलेली, कारण गोळ्या पण खाल्ल्या होत्या मी. आणि फायनली आमच्या एरियामध्ये मी पोचले होते. तर हे बघू शकता दत्तनगर चौक म्हणून आहे आपलं, तर आम्ही जिथं राहतो तिथं. आणि त्याच्या पुढं आम्हाला परत यावं लागतं आहे. तर असं काही सकाळचं वातावरण होतं, आणि काही लोक वॉकिंगला पण आले होते. तर इथं फायनली आम्ही पोचणारच होतो. तर माझा तर इतका अवतार हे झालेला की नकोच वाटत होतं. त्यात गालाला पण माझ्या अशी सूज आलेली दाढेमुळे. तर बघू शकता, आणि आम्ही वॉकिंगला येतो तो स्पॉट आहे हा. तर इथं बघू शकता सकाळचं किती छान वाटत होतं. तर हे गावाकडनं आणलेलं सामान होतं, मिस्टरांच्या घरून थोडं, माझ्या घरून थोडं, असं काही आणलं होतं. आणि गावाकडे गेल्यावर एक वेगळाच आणि सुकून असतं, आणि सगळं घरगुती सामान असल्यामुळे तर अजून एक मजा वेगळीच असते. तर शेंगा वगैरे घरगुतीच होत्या सगळ्या, बटाट्याचे वेपर्स वगैरे मामीने वगैरे सगळं असं बनवून दिलं होतं थोडं थोडं. तर चिवडा वगैरे सगळं होतं, आणि बटाटे वगैरे हे बहिणीच्या नंदूबाईनं दिलं होतं बहिणीला, तर त्यातले थोडे आम्हाला थोडे दिले होते. तर असं काही हळद वगैरे सगळं काही होतं, चकली, फरसाण वगैरे. तर असा होता आजचा व्लॉग. बाय बाय फ्रेंड्स.